हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 22 आपण उघडूया. उत्पत्ती 22 मधला आपण खूप वेळ घेऊन हळूहळू हे शिकणारे. आपल्याला घाई गडबडीत हा विषय संपवायचा नाहीये. याचं 1 पासून 6, 1 ते 6 हे वचन कोणीतरी वाचा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इथली ही हा जो भाग आहे ना बायबल मधला, ही जी घटना आहे ही सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. भले कोणी जुना करार वाचला नसेल, परंतु हे तर सगळ्यांना माहिती आहे. द लॉर्ड. सी बायबल काय सांगतो, ओके. आता काय झालंय, या गोष्टी घडल्यावर त्याच्या आधीच तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल अब्राम आणि अबिमलेक. आणि ज्या वेळेस अब्राम गरार देशात वस्ती करून राहतो, तिकडे कोण आहे? अबिमलेक आहे, त्या देशाचा राजा. आणि तिकडे अब्राम तीच गोष्ट करतो जी त्याने मिस्र देशात केली होती. तो म्हणतो की सारा तू सुंदर आहेस, तर तू एक काम कर की तू माझी बहीण आहे असं सांग. आणि मग त्या बऱ्याच गोष्टी होतात. मग तिकडे अबिमलेकच्या घराण्यावर भारी पीडा येते. परमेश्वर त्याच्या घराण्यातल्या सगळ्यांची कूस आहे जी बंद करतो. त्या देशातली कोणती स्त्री जन्म देऊ शकत नाही, कुणाला गर्भधारणा होत नाही. आणि मग परमेश्वर अबिमलेकाला म्हणतो की तो जो माणूस आहे ना, तो संदेष्टा आहे. ही इज अ प्रोफेट. अब्रामाविषयी परमेश्वर बोलतो. तुम्ही वाचू शकता ही गोष्ट. उत्पत्ती 20 याचा 7वं वचन, 20:7. आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्टा आहे. तो तुझसाठी प्रार्थना करेल आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाही तर तू व तुझे सगळे घराणं खचित मरतील. ओके. सो अब्राम वॉज अ प्रोफेट. तो एक संदेष्टा सुद्धा होता. ह्यावर पण आपण ह्या वेदीबद्दल शिकताना पाहणार आहोत. ओके. सो मी हे यासाठी सांगते की तुमच्या लक्षात राहावं, अब्राम नुसता विश्वासाने परमेश्वरासोबत चालणारा नव्हता. ही वॉज अ प्रोफेट ऑल्सो. ओके. तो एक संदेष्टा सुद्धा होता. आता काय झालंय की त्यांच्यामध्ये करार झाला आहे. आणि त्याच्यानंतर असं होतं की ह्या गोष्टी घडल्यावर असं झालं की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. प्रेज द लॉर्ड. आज मी ज्या वेळेस ह्या वचनावर अभ्यास करत होते ना, तर मी काही स्टडी केलं जे ओरिजिनल वर्ड आहे त्याच्यावरून. ओके. सो बायबल मध्ये सांगतं, नाउ इट केम टू पास आफ्टर these things that God tested Abraham and said to him, Abraham, and he said, Here I am. Bible says God tested Abraham. परमेश्वराने अब्रामास कसोटीस लाविले असं मराठीत लिहिलं आहे. आणि इंग्लिश मध्ये काही ठिकाणी लिहिलंय की गॉड टेम्प्टेड अब्राहम. काही ठिकाणी लिहिलंय की परमेश्वराने अब्राहमाला मोहात पाडलं, किंवा टेम्प्ट म्हणजे नॉट एक्झॅक्टली मोहात पाडणं, की कसोटीस लावलं जसं मराठीत आहे, किंवा त्याची परीक्षा पाहायचं ठरवलं, किंवा त्याला टेस्ट करायचं ठरवलं. सो गॉड टेस्टेड अब्राहम और गॉड टेम्प्टेड अब्राहम. ओके. आणि इकडे दिला आहे की त्याने अब्राहमा अशी हाक मारली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा. सो आता अब्रामाला बरंच आशीर्वादित केलंय. इश्माईल तर झालाय दासीपासून. आता त्याचा प्रॉमिस चाइल्ड जो आहे आयझॅक सुद्धा, इसहाक सुद्धा जन्माला आलाय. बऱ्याचशा गोष्टी झाल्या. आधीच अब्राम खूप श्रीमंत झालेला आहे. संपत्ती आहे, मालमत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहे, जमीन, त्याच्यानंतर लोक, हे सगळ्यांमध्ये तो खूप प्रसिद्ध झालाय. ज्यावेळेस 5 राजे उठून आले होते त्यांना हा हरवतो, लोटाला वाचवून आणतो, सगळी लूट सुद्धा पळवून आणतो. मल्कीसदेकाला 10वा हिस्सा ऑफरिंग, 10th ऑफरिंग, 1/10 किंवा आपण दशमांश जो म्हणतो ते हा देतो. अब्राम वॉज द फर्स्ट वन. ओके. तो दशमांश सुद्धा देतो. बऱ्याचशा गोष्टी घडतात. सो अब्राम आता एक ना वेल नोन फिगर आहे. सगळ्यांना माहिती की अब्राम कोण आहे, त्याच्यासोबत काय घडले, परमेश्वराने त्याला काय अभिवचन दिले, त्याच्यासोबत कुठल्या गोष्टी घडतात. आता अब्राम असा कोणी अनोळखा एक प्रवास करत आलेला असा कोणी नाही राहिलेला आहे. तर अब्रामाविषयी बऱ्यापैकी सगळ्यांना माहित झालंय. आणि अब्राम विश्वासाने चालत 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 इथपर्यंत पोहोचलाय. इव्हन राजे सुद्धा अब्रामाच्या विरोधात जायला घाबरतायत, कारण फारोच्या घराण्यावर विपत्ती आली. अबिमलेकाने अनुभव घेऊन पाहिला. ज्यावेळेस लोटाला आणि सगळ्यांना घेऊन गेले होते, ते 5 राजे आले होते, त्यांना अब्रामाने हरवलं. तर आता सगळ्या तिकडच्या आजूबाजूच्या देशातल्या राजांना सुद्धा माहितीये की अब्राम हा काही साधारण मनुष्य नाहीये. आता इतकं नाव, इतकी प्रसिद्धी, इतकं त्याचं महात्म्य सगळीकडे पसरल्यावर बायबल सांगते की परमेश्वराने अब्रामाची परीक्षा घ्यायचं ठरवलं, किंवा परमेश्वराने अब्रामास कसोटीस लाविलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं त्याने अब्रामा अशी हाक मारली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा. आणि देव म्हणाला, तुझा पुत्र. परमेश्वर कसा बोलतोय, युअर सन, ओनली बिलव्हड सन.
ओके, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा. ओके, अंडरलाईन, मोरिया देशात जा. तुमच्या बायबलमध्ये अधोरेखित करा, प्रभू कुठे जायला सांगतो? मोरिया देशात, द लँड ऑफ मोराया. ओके, लँड ऑफ मोराया. आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. मी ज्या सांगते त्या गोष्टी प्लीज तुमच्या बायबलमध्ये किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा हे शब्द. सगळ्यात पहिलं, अब्रामास कसोटीस लाविले. त्याच्यानंतर प्रभू त्याला म्हणाला, तुझा पुत्र एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन जा. कुठे? द लँड ऑफ मोराया किंवा मोरिया देशामध्ये जा. हालेलुया. आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर. तेव्हा अब्रामाने मोठ्या पहाटेस उठून, ओके, अंडरलाईन पहाटेस, मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर होगीर घातले. आपल्या बरोबर 2 सेवक घेतले. किती? 2 सेवक आणि आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. काय केलं? होमार्पणासाठी लाकडं फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. ओके, मी ज्या सांगितल्या त्या गोष्टींकडे लक्ष द्या. सो बायबल सांगते की गॉड टेम्प्टेड ऑर टेस्टेड एब्राहम, परमेश्वराने अब्राहमाला कसोटीस लाविले. सो कसोटीसाठी जो शब्द वापरला आहे ना, तो आहे नाका किंवा निसा. ओके, NACAH किंवा NASAH, ओरिजिनल हिब्रू वर्ड. सो नसा किंवा नेका याचा अर्थ काय होतो माहितीये का? एकतर परीक्षा घेणं किंवा अशा प्रकारचा मोह आणणं. ती परीक्षा साधारण नाहीये. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला टेम्प्ट पण होणार की नाही ऐकलं पाहिजे किंवा हे करूया किंवा आपल्या मनाने चालूया. नाही नाही नाही, म्हणजे ती परीक्षा अशी असणार जिथे तुमच्यासाठी इट इज लाईक डू ऑर डाय. हे करा नाहीतर माघार घ्या. सो इट्स लाईक टेम्प्टिंग समबडी, की कोणाला तरी नाही का अवज्ञा करण्यासाठी, कोणाला तरी स्वतःचा स्वार्थ निवडण्यासाठी अशा सिच्युएशन मध्ये आणणं की तिकडे तुम्ही कदाचित कोणाची आज्ञा पाळणं किंवा कदाचित तुमच्या चांगल्या स्वभावाला धरून राहणं डिफिकल्ट आहे. ओके, सो याचा अर्थ होतो NASAH, नासा. याचा अर्थ टू प्रूव्ह, सिद्ध करून दाखवणं. हालेलुया. याचा अर्थ परमेश्वर इकडे अब्राहमाला म्हणतोय, अब्राहमा आता तू मला सिद्ध करून दाखव. मी तर प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. नाव यू हॅव टू प्रूव्ह टू मी. एब्राम, यू आर गोइंग टू प्रूव्ह टू मी. एब्राम, आय एम गोइंग टू टेस्ट यू. ओके, आणि या शब्दावरून जो शब्द आला आहे तो आहे निसा. निसा, NISSAH. ओके, फर्स्ट वर्ड आपण पाहिला NASAH, नसा मीन्स सिद्ध करणं किंवा परीक्षा पाहणं. ओके, त्याच्यावरून निसा हा शब्द आलाय, NISSAH. याचा अर्थ ट्रायल, म्हणजे एखाद्या गोष्टीची परीक्षा घेणं, एखाद्याला त्या कसोटीस लावणं आणि त्याला तपासणं. जसं की बायबलमध्ये दिलं आहे की परमेश्वर दुःख रूपी भट्टीमध्ये आपल्याला कसोटीस लावतो. जसं की सोनं आणि रूप भट्टीमध्ये जातं तेव्हा ते उजळतं. सो हा जो भट्टीचा प्रवास आहे दॅट इज कॉल्ड निसा. म्हणजे अशा परीक्षेमधून, अशा ट्रायल मधून, अशा टेस्ट मधून जाणं आणि त्याच्यातून सिद्ध करून दाखवणं. ओके, प्रेज द लॉर्ड. आणि या निसा शब्दावरून शब्द आले निसान. निसान शब्द तुम्ही मराठी बायबल मध्येही वाचला असेल, नसेल तर मी तुम्हाला आठवण करून देते की बायबल सांगतं निसान काय आहे. हे ज्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी परमेश्वराने इस्रायली लोकांना मोशेद्वारे करायला सांगितलं होतं, तर वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये 14व्या दिवशी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी, तर त्या महिन्याचं नाव किंवा हिब्रू कॅलेंडर नुसार जो पहिला महिना आहे त्याला म्हणतात निसान. ओके, तर पहिल्या महिन्याला म्हणतात निसान, द फर्स्ट मंथ. हे नोट करून ठेवा, कारण ह्या सगळ्याचं स्पिरिच्युअल मिनिंग आहे, आत्मिक अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. द फर्स्ट मंथ ऑफ हिब्रू कॅलेंडर इज कॉल्ड निसान. निसान हा शब्द आला आहे निसा पासून. याचा अर्थ ट्रायल, टेस्ट, परीक्षा किंवा कसोटीस लावणं. आणि तो शब्द आलाय नसा, म्हणजे सिद्ध करून दाखवणं. आणि नाव परमेश्वराने अब्राहमास, देवाने अब्राहमास कसोटीस लाविले. याचा अर्थ निसान जो पहिला महिना आहे ना, त्याचा सिग्निफिकन्स काय माहिती? हिब्रू कॅलेंडर नुसार निसान हा जो पहिला महिना आहे त्यांच्या कॅलेंडरचा, जसं आपलं जानेवारी आहे. ओके, आपण हे जे कॅलेंडर वापरतो त्याच्यामध्ये जानेवारी इज द फर्स्ट मंथ. ओके, किंवा मराठी जर महिने पाहिले तर चैत्र हा पहिला महिना आहे. अजून जर तुम्ही वेगवेगळे कॅलेंडर पाहिले तर वेगवेगळे आहेत. त्यानुसार
जर तुम्ही पाहिलं तर पहिला महिना कोणता आहे हिब्रू कॅलेंडर मध्ये, त्याला म्हणतात निसान. आणि निसान याचा अर्थ काय होतो, द फर्स्ट मंथ ऑफ द हिब्रू कॅलेंडर, द फर्स्ट फ्रूट ऑल्सो. याचा अर्थ की प्रथम फळ, याचा अर्थ प्रथम फळ. ओके, सो परमेश्वर इकडे काय म्हणतोय, ज्या अर्थी परमेश्वराने कसोटीस लाविलं त्याचे जे प्रथम फळ आहे, अब्राम आणि सारा यांचं जे प्रथम फळ आहे. सी, इश्माईल वॉज नॉट द फर्स्ट सन. ओके, इश्माईल हा प्रॉमिस चाइल्ड मध्ये नाहीये, तो करारामध्ये निर्माण झालेला पहिला पुत्र नाहीये, जन्मलेला. ओके, म्हणून करारानुसार, अभिवचनानुसार जन्मलेला जो पहिला पुत्र आहे तो इसहाक आहे, इश्माईल नाहीये. इश्माईल अब्रामाला त्याची साराची जी मिस्री दासी होती हागार तिच्यापासून झालेला आहे. ओके, शी वॉज द इजिप्शियन मेड. तर निसान याचा अर्थ काय होतो की फर्स्ट फ्रूट, प्रथम फळ. हालेलुया. तुम्हाला माहित असेल की प्रथम फळ किंवा पहिलं जे अर्पण आहे, या गोष्टी परमेश्वराला खूप आवडतात आणि आत्मिक जगात याचा खूप वेगळा अर्थ आहे. इट हॅज सिग्निफिकंटली इट इज प्रूव्हन. देवाने वेगवेगळ्या प्रकारे बायबलमध्ये सुद्धा दाखवले की प्रथम फळ कसं परमेश्वराचं आहे. अक्षरशः परमेश्वराने करारामध्ये मोशेला जे नियमशास्त्र दिलं त्याच्यामध्ये म्हणाला की प्रत्येक जन्मलेला प्रथम नर हा माझा आहे. परमेश्वर इस्रायलाला माझं प्रथम फळ, माझा मोठा मुलगा किंवा माझं पहिलं पुत्र असं म्हणतो. ओके, अँड दॅट्स व्हाय यू नो द फर्स्ट चाइल्ड, प्रथम फळ, पहिला पगार, पहिल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आत्मिक दृष्टीने महत्वाच्या आहेत. सो तुम्ही तुमच्या ह्या पहिल्या गोष्टी ज्यावेळेस परमेश्वराला समर्पित करतात, किती मोठे आशीर्वादित आहेत. सो निसान मीन्स द फर्स्ट फ्रूट किंवा तुमचं जे पहिलं प्रथम फळ जे आहे त्यानुसार प्रथम फळ किंवा पहिला महिना हिब्रू कॅलेंडर मधला, आणि त्यानुसार परमेश्वराने अब्रामाची कसोटी घ्यायची ठरवली. सो इट बिलॉंग्स टू द फर्स्ट फ्रूट. ओके, तिकडून कसोटी, परीक्षा, ट्रायल हा शब्द आलाय. काही बायबलमध्ये दिले गॉड टेम्प्टेड अब्राहम, काही बायबलमध्ये दिले गॉड टेस्टेड अब्राहम, मराठीमध्ये दिले परमेश्वराने त्याला कसोटीस लाविले. एक एक शब्द ह्या 22वा जर तुम्ही अध्याय वाचला ना, शिकण्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग बायबल सांगतं त्याने हाक मारली, अब्रामा अब्रामा. ओके, अब्राहम म्हणाला काय आज्ञा. आलेलं किती त्यांचं ना फ्लुएंट कॉन्व्हर्सेशन व्हायचं ना, किती सहजपणे बोलायचे. बायबल सांगतं परमेश्वराने अब्रामा अशी हाक मारली तेव्हा अब्राम म्हणाला. आता पहा, इथे परमेश्वर एकदाच हाक मारतो हा. इवन दिस इज व्हेरी सिग्निफिकंट. किती वेळा म्हणाला प्रभू अब्रामा? एकदा. त्याने अब्रामा अशी हाक मारली एकदा. ओके, जस्ट वन्स ही कॉल्ड अब्राहम. आणि अब्राम म्हणाला काय आज्ञा. हालेलुया. देव म्हणाला तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा. मी तुम्हाला म्हटलं होतं मोरिया देश, याला सुद्धा अंडरलाईन करा, अधोरेखित करा. खूपसे लोक मोरिया देश आणि मोरिया पर्वत यावर कन्फ्युज होतात. सी, मोरिया देश जर पाहिला किंवा द लँड ऑफ मोराया इंग्लिश मध्ये लिहिलंय, ही खूप मोठी जागा आहे. ओके, त्या देशात परमेश्वर त्याला जायला सांगतो आणि म्हणतो मी तुला सांगेन त्या डोंगरावर तू त्या ठिकाणी जा, त्या देशामध्ये जा. मग तिथला जो डोंगर मी सांगेल तिकडे तुला इसहाकाचं, तुझ्या पुत्राचं, तुझ्या एकुलता एक प्रिय इसहाकाचं तुला अर्पण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि कुठलं अर्पण करायचंय? होमार्पण. इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात बर्न्ट ऑफरिंग. होमार्पण म्हणजे काय? होम, हवन, ह्या गोष्टी माहिती आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला माहितीये होम म्हणजे एखाद्या गोष्टीचं अग्नीमध्ये हवन करणं. सो इसहाकाचं कुठलं अर्पण करायला सांगितलंय परमेश्वराने? होमार्पण करायला सांगितलंय. ऑफर युअर ओनली बिलव्हड सन आयझॅक ॲज अ बर्न्ट ऑफरिंग टू मी, गॉड सेड. हालेलुया. त्याचं होमार्पण कर, याचा अर्थ. आणि होमार्पण म्हणजे हे वेदीवर केलं जातं. प्रेज द लॉर्ड. ही त्याची जी चौथी वेदी आहे ना, त्याच्या आधीच्या सगळ्या वेद्यांपेक्षा खूप वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. सो इकडे परमेश्वर त्याला म्हणतो मोरिया देशात जा. सो आता जर मी तुम्हाला मोरिया बद्दल जर सांगायचं ठरवलं, ओके, प्रेज द लॉर्ड, बी पेशंट विथ मी, मेक युअर नोट्स, डोंट मिस इट. हालेलुया. सो लँड ऑफ मोराया, जेनेसिस 22:2, उत्पत्ती 22:2 मध्ये आपण पाहतो. हे मोराया किंवा मोरिया, मराठीमध्ये लिहिलंय मोरिया किंवा इंग्लिशमध्ये MORIAH, मोराया. याचा अर्थ काय होतो माहितीये का? की परमेश्वराची भूमी, द लँड ऑफ यावे, यहोवाची जमीन, यहोवाचा देश किंवा अशी जागा जी यहोवाने निवडली. त्याचा अर्थ आहे
ओके, हा अर्थ आहे या शब्दाचा. मोराया हा एक इब्री भाषेतला शब्द आहे. सो दिस हिब्रू वर्ड मीन्स द लँड चोजन बाय जेहोवा, द लँड ऑफ जेहोवा और गॉड सीज, किंवा परमेश्वर पाहतो. किंवा त्याचा अजून एक अर्थ होतो की मीर, जे मर म्हणतात किंवा मीर म्हणतात, व्हॉट एव्हर मे बी द प्रोनाउन्सिएशन. ओके, गंधरस, सोने, ऊद, गंधरस या 3 गोष्टी आणल्या होत्या ना, गोल्ड, फ्रँकिन्सेन्स अँड मेर. ओके, सो किंवा तशी एक जागा. सो परमेश्वर म्हणतो त्या देशामध्ये जा ज्याला मोराया म्हणतात. परमेश्वर म्हणतो मोरिया देशात जा. आता अब्राम कुठे निघालाय? त्याची जागा सोडून तिकडून तो निघालाय प्रवास करत मोरिया देशात. कशासाठी? त्याचा एकुलता एक प्रिय इसहाक याचं होमार्पण, बर्न्ट ऑफरिंग करण्यासाठी. वेदीवर त्याला एक होम म्हणून त्याला तिकडे परमेश्वराला अर्पण करण्यासाठी निघालाय. दिस इज नॉट द सिम्पल थिंग. ही साधारण गोष्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी तुम्हाला त्याचा जो आधीचा शब्द होता ना, की परमेश्वराने अब्राहमास कसोटीस लाविले, त्याचं मिनिंग इन डिटेल मध्ये सांगण्यामागचा अर्थ, सांगण्यामागचं कारण हे एकच आहे की परमेश्वर त्याच्याकडून कसल्या गोष्टीची अपेक्षा करतोय, साधारण नाहीये. हालेलुया. सो अशा ठिकाणी परमेश्वर जायला सांगतोय की जी जागा यहोवाने निवडलीये, यहोवा पाहतो, ज्याचा अर्थ आहे सो नाउ लॉर्ड इज सेइंग की मी निवडलेल्या जागेत जा, किंवा मी जे पाहतो त्या जागेमध्ये जा, किंवा माझा जो निवडलेला देश आहे तिकडे जा. इट मीन्स द लँड ऑफ मोरिया. तू मोरिया देशामध्ये जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर तू त्याचं होमार्पण कर. आणि बायबल सांगतं की मग तो पहाटेस उठला. हालेलुया. सकाळी सकाळी उठलाय. हालेलुया. जर इतक्या वर्षांनंतर त्याला पुत्र होतोय, विचार करा, ज्यावेळेस परमेश्वराने अब्रामाला हाक मारली, एकदा हाक मारली, तो म्हणाला काय आज्ञा? परमेश्वर म्हणाला असं असं कर. अब्रामाला किती इमोशनल प्रेशर असेल. कॅन यू थिंक? की म्हणजे ही गोष्ट ना ह्या बुद्धीला पटण्यासारखीच नाही की हा परमेश्वर ज्याने मला हा पुत्र दिलाय, तो परमेश्वर माझ्याकडून माझ्या या एकुलत्या एका पुत्राचं होमार्पण म्हणून, बर्न्ट ऑफरिंग म्हणून सॅक्रिफाईस मला करायला सांगतोय. ही गोष्ट साधारण वाटते? नो, दिस इज नॉट द सिम्पल थिंग. सो एब्राम वॉज अंडर इंटेन्स इमोशनल प्रेशर. त्याला खूप इमोशनल सुद्धा त्यावेळेस दबाव होता, प्रेशर होता की प्रभू बोलले आणि मला माहिती आहे हा आवाज परमेश्वराचा आहे. देयर इज नो डाऊट. कारण मी इतके वर्ष परमेश्वराशी बोलतोय, मला माहितीये परमेश्वर कसा बोलतो. सो दिस इज द व्हॉइस ऑफ माय जेहोवा गॉड. सो तो खूप त्या प्रेशर मध्ये, त्या स्ट्रेस खाली, त्या तणावाखाली होता. ऍट द सेम टाइम यू नो ही मस्ट हॅव बीन ब्रेकिंग इनसाइड. म्हणजे तो आतून असा तुटला जात असणार आहे. ही वॉज बिल्डिंग दिस ऑल्टर. ओके, अँड हिज हार्ट वॉज ब्रेकिंग. त्याचं हृदय तुटलं जाते. त्याला समजत नाहीये की परमेश्वराला नाही म्हणू. सी, बायबल सांगतं परमेश्वर कोणाला बळजबरी करत नाही. सो अब्रामाला सुद्धा ज्यावेळेस परमेश्वराने बोलवलं, परमेश्वराने त्याला बळजबरी केली नाही. सो इवन ऍट दिस पॉइंट अब्राहम बोलू शकत होता, परमेश्वर तू माझ्याकडे दुसरं काही माग, ही गोष्ट मी नाही करू शकत, किंवा प्रभू माझ्याने हे होणार नाही. बिकॉज गॉड हॅज गिव्हन अस फ्री विल, फ्री चॉईस. बट इन्स्टेड ऑफ गोइंग अकॉर्डिंग टू हिज इमोशन्स, पहा हा तोच अब्राम आहे ज्यावेळेस तो कनान देशात होता, तिकडे दुष्काळ पडला होता, तर स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेऊन मिस्र देशात गेला होता. स्वतःच्या भीतीने, स्वतःच्या बुद्धीने त्याने एखादी योजना बनवली, प्लॅन केलं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, आणि साराला म्हटलं मी तुझा भाऊ आहे असं सांग. हा तोच अब्राम आहे ज्याला आता परमेश्वर म्हणते. म्हणजे जो इतका अशक्त झाला होता, जो इतका कमजोर झाला होता, जो स्वतः सुद्धा भावनेने, शारीरिक गोष्टींनी, परिस्थितीकडे पाहून चालत होता, पण त्याला कळलं परिस्थितीकडे पाहून, देवाचा आवाज न ऐकता स्वतःच्या बुद्धीने चालून काही फायदा नाही. आणि हा तोच अब्राम आहे जो या ठिकाणी ज्यावेळेस तोच परमेश्वर त्याला म्हणतो की तुझ्या इसहाकाचं मला होमार्पण कर, तर हा अब्राम स्वतःच्या बुद्धीचा, स्वतःच्या मनाच्या, स्वतःच्या डिझायर्सचा, ह्या कुठल्या गोष्टीचा तो स्वीकार करत नाहीये. तर देव बोललाय त्यानुसार चालायचं ठरवतो. सो ज्या वेळेस हा गेला ना, त्यावेळेस इतक्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये चालत होत्या ना, दीज वर नॉट सिम्पल थिंग्स. या साधारण गोष्टी नव्हत्या. आणि जसं परमेश्वर म्हणाला तसं तो निघाला. पहाटेला तो निघाला, आपल्या गाढवावर खोगीर घातलं. आपल्या बरोबर त्याने काय केलं? 2 सेवक, आपला मुलगा इसहाक यास घेतले. त्याने सोबत कोण घेतले? 2 सेवक. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या 2 सेवक ह्या गोष्टी नवीन करारात काय दाखवतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने 2 सेवक सोबत घेतले आणि आपला
मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. ही गोष्ट खूप सिग्निफिकंट आहे, खूप महत्वाची आहे. इकडे सुद्धा लक्ष द्या. नवीन करारात ही लाकडं काय दाखवतात आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तर त्याने 2 सेवक घेतले, इसहाकाला सोबत घेतलं, होमार्पणासाठी लाकडं फोडून घेतले. आता ह्या मोराया देशाबद्दल जे आपण पाहिलं किंवा लँड ऑफ मोराया त्याबद्दल पाहूया. मी ज्यावेळेस आज स्टडी करत होते सो आय रिमूव्ड माय व्हेरी ओल्ड बायबल. डेस्कचं जे बायबल आहे, जे स्टडी बायबल आहे, रेफरन्स बायबल आहे, त्याच्यामधून मी पाहत होते आणि मी थोडंसं ऑनलाईन सुद्धा स्टडी करत होते. तर त्या बायबलमध्ये एक खूप सुंदर नोट दिलेली आहे. त्याच्यात म्हणाले, त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की परमेश्वर ज्यावेळेस त्याला मोराया ह्या किंवा त्या देशामध्ये जायला सांगतो ना, तर ती अशी जागा आहे जिथे बरेच डोंगर आहेत, एकच डोंगर नाही आहे. म्हणून परमेश्वर काय सांगतो की मोरिया देशात जाऊन मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर. सो तिकडे एक नाही, तिकडे बरेच डोंगर आहेत. जर जॉग्राफिकली तुम्ही ती जागा जर पाहायचं ठरवलं ना, तर इट इज अ प्लेस, माउंटेनस प्लेस इन जेरुसलेम. यरुशलेम मध्ये अशी पर्वतांनी घेरलेली, जसं आपल्याकडे कसं सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे, आपण म्हणतो हे डेक्कनचं प्लॅटू आपल्याकडे आहे. सो अशा खूप माउंटन रेंजेस आहेत. पर्वत जेव्हा खूप सारे असतात इट इज कॉल्ड माउंटन रेंजेस. ओके, सो तसं यरुशलेम मध्ये जो पर्वतांचा भाग आहे, जिकडे बरेच पर्वत आहे, त्या जागेला त्या काळात म्हटलं जायचं लँड ऑफ मोरिया. ओके, आणि असं अभ्यास करून स्कॉलर्स लोकांनी हे केलंय की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर होते. ओके, सो तिकडे पर्वत जो होता, तिकडे सियोन पर्वत होता, तिकडे माउंट ऑलिव्ह सुद्धा आहे त्या देशामध्ये, तिकडे मोरिया नावाचा ओके त्या ठिकाणचा तो पर्वत सुद्धा आहे. सो जर तुम्ही त्या जागेचं स्टडी केलं तर ती जागा कशी आहे माहिती, अशी पहाडी जागा आहे. ती जी जागा, जो देश आहे, तिकडे बरेच पर्वत आहेत. तर बेसिक महत्वाचे पर्वत जिकडे तिकडे जे आहेत ते आहे, एक तर सियोन पर्वत आहे किंवा जैतुनाचा डोंगर म्हटलेला तो आहे, मोरिया डोंगर आहे, आणि तिकडे ना कवंटींची जागा, गोलगोथा म्हटलेली जागा, कॅल्वरी सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. कल्वरीच्या जागेवर आपल्या ख्रिस्ताचं अर्पण झालं. ओके, सो जर तुम्ही कल्वरीची जागा याचं जर स्टडी केलं ना, तर याचा अर्थ ही जागा जर भौगोलिक दृष्ट्या आपण पाहिली तर ती जागा कशी आहे माहिती, हे वेगवेगळे पर्वत आहे, त्याच्यात सगळ्यात उंच ठिकाण जे आहे ना ते कल्वरीची जागा आहे किंवा तिला कवटीची जागा म्हणतात. ओके, तर इकडे जे वेगवेगळे पर्वत आहे, जर तुम्ही मॅप खोलून पाहिलं तर तुम्हाला समजेल की सियोन पर्वत एका बाजूला आहे, त्याच्या शेजारीच तुम्हाला समजेल जैतुनाचा डोंगर आहे. तिकडूनच पुढे तुम्ही पाहिलं तर जिकडे मंदिर बांधण्यात आलं होतं शल्मोनाचं, तो डोंगर मोरिया डोंगरावर तिकडे ती जवळ जागा आहे, आणि तिकडेच एक उंच ठिकाण आहे, त्याला म्हणतात कल्वरीचं ठिकाण किंवा कल्वरीची जागा. हे जागा सांगण्यामागचा हेतू का आहे, कारण कोणत्या ठिकाणी अब्राहम सॅक्रिफाईस करायला गेला, कोणत्या ठिकाणी ख्रिस्ताचं सॅक्रिफाईस झालं, ह्या गोष्टी खूप इंटरकनेक्टेड आहेत. ओके, सो बायबलमध्ये परमेश्वर म्हणतो की मोरिया ठिकाणी जा. मोरिया ही जागा अशी आहे जी परमेश्वराने निवडलेली आहे. इट मीन्स द लँड ऑफ जावे और गॉड सीज, किंवा परमेश्वर पाहतो, देवाने निवडलेली, यहोवाने निवडलेली जागा, यहोवाचा देश असं म्हटलं जातं. म्हणून ते मोरिया हे नाव आहे इब्री भाषेमध्ये. त्या ठिकाणी 4-5 पर्वत आहे, त्याच ठिकाणी कवटीचे स्थान किंवा कल्वरीचा डोंगर सुद्धा आहे, त्याच ठिकाणी सियोन पर्वत आहे, त्याच ठिकाणी जैतुनाचा डोंगर आहे, आणि तिकडेच आजूबाजूला सगळे लागून हे मोरिया पर्वत सुद्धा आहे. सो परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणी जा. हालेलुया. नवीन करारात गोष्टी अचानक घडलेल्या नाही, जुन्या करारात परमेश्वराने सगळ्या गोष्टी आधीच दाखवलेल्या आहेत. हालेलुया. सो आता अब्राम इसहाकाला घेऊन, त्याच्यासोबत 2 सेवकाला घेऊन त्या ठिकाणी गेलाय. पहाटे सुटलाय, गाढवावर खोगीर घातलीये, होमार्पणासाठी लाकडं घेतलीयेत, आणि देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तो चालत राहिला. बायबल सांगतात 3ऱ्या दिवशी अब्राहमाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. तो प्रवास करत निघाला, आणि 3ऱ्या दिवशी हालेलुया, तो आज सकाळी निघालाय, उद्या नाही, परवा नाही, नंतर 3rd डेला 3ऱ्या दिवशी तो त्या जागेजवळ आलाय, त्या मोरिया ठिकाणात, त्या देशामध्ये आलाय, आणि त्याने ना त्याचं नजर, कारण पर्वत रांगा आहेत तिकडे. ओके, त्याने दृष्टी वर करून ती जागा पाहिली, आणि परमेश्वराने त्याला तिकडे जी जागा सांगितली, अब्राहम आपल्या सेवकास म्हणाला. आता त्याला समोर ती जागा दिसते, त्याला डोंगर दिसतंय, आणि परमेश्वर सांगतो ह्या डोंगरावर जा. आणि बायबल सांगतं त्याने काय केलं, आपल्या त्या सेवकांना तिकडेच थांबवलं. 2 सेवक सोबत घेतले होते, बरोबर, आणि तो म्हणाला की येथे गाढवाजवळ थांबा. त्याने सेवक गाढव तिथेच थांबवलं, आणि तो म्हणाला, मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. काय, मुलगा आणि मी
पलीकडे जातो आणि काय करतो, देवाची उपासना. वी विल वर्शिप द जेहोवा लॉर्ड अँड विल कम बॅक टू यू. त्याची भाषा बघा अब्रामाची. तो म्हणतो तुम्ही इकडेच थांबा, आता तुम्ही पुढे येऊ नका. हे 2 सेवक नवीन करारात काय दाखवतात ते पण आपण पाहूया. त्याचे 2 सेवक तिकडेच थांबले, गाढव तिकडेच थांबले. अब्रामासोबत इसाहाक निघालाय. इसाहाक आणि अब्राम पुढे गेलेत आणि अब्राम काय म्हणतो की आम्ही दोघं आता पुढे जातो, देवाची उपासना करतो, देवाची आराधना करतो. वी विल वर्शिप द लॉर्ड. आणि मग आम्ही तुमच्याकडे, आम्ही, मी नाही म्हणत, आम्ही, ओके, आम्ही तुमच्याकडे देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. हालेलुया. मुलगा आणि मी तुमच्याकडे परत येतो. सी हिज फेथ. हालेलुया. अब्रामाचा विश्वास पहा. अब्राम म्हणतो आम्ही दोघं परत येणार आहे. जेव्हा की त्याला माहिती आहे तो त्याच्या मुलाचं होमार्पण करायला चालला आहे, तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाहाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्तव व सुरा घेतला. 2 वस्तू त्याने आपल्या हातात घेतल्या, एक तर विस्तव घेतला आणि दुसरं काय घेतलं, सुरा. हालेलुया. आणि ते दोघे बरोबर चालले. आता जी लाकडं फोडून घेतली होती, जी गाढवावर ठेवली असतील ती त्यांनी इसाहाकाच्या पाठीवर ठेवलेत. आता डोंगर चढायचं काम ते करतात. देवाने सांगितलं तो डोंगर, ती लाकडं पाठीवर इसाहाकाच्या आहेत. इसाहाक डोंगर चढतोय. इसाहाक कोण आहे, अब्रामाचा मुलगा, पित्याचा पुत्र आहे तो अब्राम, ज्याचा एकुलता एक मुलगा, एकुलता एक पुत्र कोण आहे, इसाहाक आहे. कुठे चालला, ही लाकडं पाठीवर घेऊन इसाहाक डोंगर चढत आहे. नाउ यू विल को रिलेट इट विथ जीसस क्राइस्ट. हालेलुया. येशू जसा वधस्तंभ घेऊन चालला, आता काय होतोय, इसाहाक हा जो अब्राम आहे त्याचा एकुलता एक पुत्र, कराराचा पुत्र, अभिवचनाद्वारे जन्मलेला पुत्र, त्याच्या पाठीवर त्याने लाकडं दिले, ते डोंगर चढतायत. इसाहाक डोंगर चढत वर गेला आहे आणि बायबल सांगतं अब्रामाने काय केलं, आपल्या हातामध्ये विस्तव आणि सुरा घेतला. सुरा त्याला मारण्यासाठी, विस्तव त्याला जाळण्यासाठी. का, कारण होमार्पण करायचंय. यु नो, होमार्पण किंवा बर्न्ट ऑफरिंग काय आहे याच्याबद्दल सुद्धा मला तुम्हाला इन डिटेल शिकवायचंय, कारण त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. ही जी वेदी आहे ना अब्रामाची, ही वेदी समजणार नाही, ही वेदी जर पूर्ण समजणार नाही ना, ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण सुद्धा आपल्याला समजणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आता इसाहाक पाठीवर लाकडं घेऊन निघालाय, डोंगराच्या दिशेने निघालाय. यु नो, काही लोक, ह्याचा आपल्याकडे लाईक पूर्ण प्रूफ नाहीये, पण बायबल स्कॉलर्सने स्टडी करून वगैरे खूप साऱ्या प्रूफद्वारे दाखवलंय की जसं मी तुम्हाला म्हटलं, ही मोरियाची जमीन आहे किंवा जो देश आहे, तिकडे वेगवेगळे पर्वत आहे आणि तिकडे कवटीची किंवा कलवरीची जागा सुद्धा आहे. इकडे परमेश्वराने कोणत्या पर्वतावर जायला सांगितलं हे नाव नाही लिहिलंय, पण बायबल स्कॉलर्स म्हणतात की ते लोक बहुतेक लाईक 99% ते लोक कल्वरीच्याच माउंटन वर गेले होते, कारण इकडे मोरिया पर्वतावर जा असं नाही लिहिले. मोरिया नावाचा सुद्धा पर्वत आहे, पण मोरिया देशामध्ये पर्वत रांगा आहे. सो तिकडे जैतुनाचा डोंगर पण आहे, तिकडे ते गेले नाही. तिकडे मोरिया पर्वत आहे, तिकडे ते गेले नाही. तिकडे सियोन पर्वत सुद्धा आहे, द माउंट झायोन पण आहे. परंतु असं म्हणतात की त्या ठिकाणी तो परमेश्वराने बहुतेक अब्रामाला दाखवलंय आणि तो कल्वरीच्या डोंगरावर ते लोक गेलेले असावे. पण जुन्या करारामध्ये ह्या गोष्टी नावाने दिलेल्या नाहीयेत. ओके, बट येस, डेफिनेटली इन दॅट लँड, आणि त्या जागेमध्येच कल्वरीचं ठिकाण, ती उंच जागा आहे ज्यावर येशू ख्रिस्त वधस्तंभावर खेळला गेला होता. आता इसाहाक पाठीवर लाकडं घेऊन निघाला आहे. अब्रामाच्या हातात विस्तव आहे, सुरा आहे. आणि तेव्हा इसाहाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव लाकडं आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. अब्राम त्यास म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. हालेलुया. लेट मी टीच यू फ्यू थिंग्स अबाउट बर्न्ट ऑफरिंग. ओके, होमार्पण म्हणजे काय माहितीये का? होमार्पण हे परमेश्वरासाठी ना, सी, ऑफरिंग आणि सॅक्रिफाईस या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ऑफरिंग आपण एखाद्याला खुश करण्यासाठी, म्हणजे इट इज लाईक वी आर गिव्हिंग समथिंग टू प्लीज द लॉर्ड. ओके, आपण देवाला संतुष्ट करण्यासाठी काही गोष्ट देतो. सो इट रिप्रेझेंट्स गिफ्ट टू गॉड. सो बर्न्ट ऑफरिंग किंवा होमार्पण काय आहे माहिती? पहिलं होमार्पण करण्यात आलं होतं नोहाद्वारे. आपण त्याने जी वेदी बांधली ना, की तारवातून आल्यावर फ्लड निघून गेला आहे, जलप्रलय संपला आहे आणि आता पुन्हा कोरडी जमीन दिसू लागली. नोहा आणि त्याची फॅमिली, हे लोक 8 जण ज्यावेळेस तारवातून बाहेर आले, तर तारवातले काही पक्षी आणि काही प्राणी घेऊन त्याने त्या वेदीवर अर्पण केले. त्या वेदीचा सुवास परमेश्वरापर्यंत त्या अर्पणाचा पोचला. होमार्पण केलं. ओके, सुवास पोचला आणि परमेश्वर खुश झाला.
आणि परमेश्वर म्हणाला की मी यापुढे कधी मनुष्य जातीचा, संपूर्ण मनुष्य जातीचा विध्वंस किंवा नाश करणार नाही. हालेलुया. त्याला म्हटलंय होमार्पण. बरं, जर ऍक्च्युअल होमार्पण म्हटलं तर मोशेला परमेश्वराने शिकवलंय. मग अब्राम आणि नोहाला होमार्पणाविषयी कसं कळलं? प्रेज द लॉर्ड. इजंट इट अमेझिंग. कारण होमार्पण काय आहे, पापार्पण काय, दोषार्पण काय आहे, हे सगळ्या गोष्टी तर परमेश्वराने करारामध्ये मोशेला शिकवल्या होत्या. त्याला सांगितलं होतं हे लिही, लोकांना शिकव, इस्रायलाला शिकव. परंतु त्याच्या आधी इकडे परमेश्वर अब्रामाला म्हणतोय होमार्पण कर. पापार्पण वेगळे, होमार्पण वेगळे, दोषार्पण वेगळे. होमार्पण काय माहितीये? याचा अर्थ जे अर्पणासाठी तुम्ही प्राणी जे काही घेऊन जाताय त्याचं त्या वेदीवर पूर्णपणे राख होईपर्यंत अर्पण करणं. त्या वेदीवर म्हणजे त्याचं काहीच नाही राहिलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला एखादं होमार्पण करता तर त्यावेळेस समजा तुम्ही जे प्राणी घेतलंय किंवा जे काही अर्पणासाठी घेतलंय ती वस्तू त्या वेदीवरच्या आगीमध्ये पूर्णपणे जाळली जाते. याचा अर्थ की परमेश्वर तुझ्यापेक्षा आम्हाला कुठलीच गोष्ट महत्वाची नाहीये, ना त्या वस्तूचा आम्हाला मोह आहे, अभिलाषा आहे, नाही. पूर्णपणे ती वस्तू राख होईपर्यंत किंवा जे प्राणी जे अर्पणाचं आहे ते पूर्ण राख होईपर्यंत तिकडे त्या वेदीवरच्या आगीमध्ये जाळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब्रामाला इसहाकाचं होमार्पण करायला सांगतोय. ऑफर युअर सन आयझॅक, ओनली बिलव्हड सन आयझॅक, ॲज अ बर्न्ट ऑफरिंग टू मी. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. You know what does it mean? Complete consecration and surrender to God. याचा अर्थ की परमेश्वराला माझं पूर्णपणे समर्पण आहे आणि मी पूर्णपणे परमेश्वरासाठी अर्पण केलेलं आहे. कम्प्लिटली कॉन्सिक्रेटेड टू गॉड. मी देवासाठी पूर्णपणे विभक्त केलेला आहे. होमार्पणाचा हा अर्थ होतो. व्हॉट आर द मिनिंग्स? या गोष्टी लिहून ठेवा. त्यावेळेस तुम्हाला होमार्पण काय समजेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल अब्राम काय करायला जात होता आणि मगच तुम्हाला समजेल की ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केलंय. आणि तुझ्यासाठी काहीतरी भेट वस्तू आणले, गिफ्ट घेऊन आलोय. अँड व्हॉट इज दॅट? बर्न्ट ऑफरिंग. याचा अर्थ आम्ही जे आणले ते वेदीवर ज्या वेळेस जोपर्यंतची राख होत नाही तोपर्यंत ते वेदीमध्ये जळलं गेलं पाहिजे. कॅन यू इमॅजिन? अब्राम वॉज सो फेथफुल की तो ते होमार्पण करायसाठी निघाला. असं नाही की फक्त नाही का कत्तल करायची आणि तिकडे परमेश्वरासमोर त्या वेदीवर रक्त सांडायचंय. नो. पापाचं अर्पण करताना पूर्णपणे जाळलं जात नाही. जो पापार्पण असतं त्यावेळेस काय केलं जातं? त्या वेदीवर तो यज्ञ पशु अर्पिला जातो, त्याचं रक्त वेदीवर सांडलं जातं. त्याच्यापेक्षा सुद्धा होमार्पण म्हणजे काय विचार करायचं, तिकडे त्याचा पुत्र स्वतःचा ठेवायचा. ही हॅज टू बर्न हिज सन. हालेलुया. त्या वेदीवर. प्रेज द लॉर्ड. बर्न्ट ऑफरिंग किंवा होमार्पणचा अर्थ काय माहितीये का? की इट इज लाईक कम्प्लीट डिव्होशन टू गॉड. होल हार्टेड डेडिकेशन म्हणजे माझं संपूर्ण मनापासून, हृदयापासून, सगळ्या गोष्टीपासून माझं समर्पण, माझं डेडिकेशन परमेश्वराला आहे. देवाशिवाय, त्याच्या वाणीशिवाय, त्याला संतुष्ट करण्याशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरी कुठलीच गोष्ट नाही. इट इज कम्प्लीट डेडिकेशन. इट इज होल हार्टेड डेडिकेशन टुवर्ड्स डिवोशन टू द लॉर्ड. हालेलुया. आणि होमार्पणामध्ये किंवा बर्न्ट ऑफरिंग मध्ये जो प्राणी आहे, दॅट ॲनिमल नो, तो सर्वपणे राख होईपर्यंत त्या वेदीवर जाळला जातो. आणि टिपिकली, युजली जसं आपण पाहिलं लेविटिकस मध्ये परमेश्वराने मोशेला सांगितलं, तो होमार्पणामध्ये कुठले प्राणी दिले जातात? एकतर मेल गोट म्हणजे बकरा किंवा एडका किंवा बैल याचं, किंवा जर गरीब लोक असतील तर ते काय करायचे? पारव्यांची जोडी किंवा कबुतरांची जोडी हे द्यायचे, गरीब लोक असतील. बट युजली नर बली दिला जायचा होमार्पणासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आता ह्या गोष्टींचा अर्थ लागतोय का? उत्पत्ती 22 मध्ये परमेश्वराने अब्राहामास कसोटीस लाविले. निसान, प्रथम फळ. तुझं प्रथम फळ परमेश्वराने अशा कसोटीस लावलं जिथे तो त्याचं प्रथम फळ मागतोय. हालेलुया. त्या प्रथम फळाने तुम्हाला संतुष्ट कर. त्याचं प्रथम फळ आहे इसहाक. त्याचं मला होमार्पण कर. होमार्पण याचा अर्थ होतो परमेश्वराला पूर्णपणे समर्पण. परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि माझ्याकडे देवाशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची नाही. माय कम्प्लीट कॉन्सिक्रेशन, माय कम्प्लीट डिवोशन, माय कम्प्लीट डेडिकेशन टू गॉड. आणि त्या होमार्पणामध्ये ती गोष्ट म्हणजे दुसरं काहीच राहत नाही. हाड सुद्धा राहत नाही. तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेस यज्ञ पशु अर्पिला जातो होमार्पणासाठी, त्या हाडांचा सुद्धा ते चुरा होऊन राख होईपर्यंत ते जायला जातं. हाड सुद्धा राहत नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इट इज लाईक ते चितेवर ठेवल्यासारखं आहे.
प्रेज द लॉर्ड. आणि ते अर्पण करायसाठी अब्राम निघालाय. परमेश्वराने त्याला पापार्पण नाही मागितले. पापार्पण केव्हा केलं जायचं? प्रभू, आम्ही हे पाप केले, आमच्याकडून ही गोष्ट झाली, आता आमच्यावर त्याची शिक्षा येऊ नये, आमच्या पापाचं अर्पण, आमच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही हा प्राणी अर्पित होतं. ते प्राण्याचा वध करायचे, त्याच्यातले काही भाग त्या वेदीवर जाळायचे, वेदीवर रक्त शिंपडायचे, उरलेला भाग लेवी लोक किंवा याजक लोक वापरायचे. हालेलुया. हे पापार्पण नव्हतं, त्याच्यापेक्षा पण पुढचं आहे होमार्पण, की जे परमेश्वर मी तुझ्यासाठी भेट वस्तू घेऊन आलोय. काय परमेश्वर मागतोय भेट वस्तू? निसान, तुझं प्रथम फळ मला दे, मला त्याचं होमार्पण पाहिजे, तुझ्या प्रथम फळाचं. अँड यू नो, दिस इज व्हॉट आवर फादर इन हेवन हॅज डन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आज एवढंच पाहणार आहे. प्लीज डू स्टडी दिस थिंग्स. हा मेसेज ऐका, तुमचे नोट्स बनवा. मला ह्याच्यामध्ये खूप डिटेल बोलायचे, बट ऑनलाईन मी अजून जास्त बोलू शकत नाही. टिपिकली लँड ऑफ मोरिया काय आहे, मोरिया देश काय आहे, परमेश्वराने बोलवलं, त्याने 2 सेवकांना बरोबर का घेतलं? तो त्या ठिकाणीच गेला इसहाकाला घेऊन, की ज्या ठिकाणी ख्रिस्ताचं सुद्धा अर्पण करण्यात आलं. कुठेतरी ह्या गोष्टी किंवा त्याच आजूबाजूच्या पर्वतावर, कारण बायबल सांगतं ख्रिस्ताला वेशी बाहेर वधस्तंभावर मारण्यात आलं. तुम्हाला माहितीये, मोरिया पर्वताच्या जवळच हे पण होतं, शमुवेलाने मंदिर बांधलं होतं. जे मंदिर बांधण्यात आलं होतं ते, तर मंदिरात तर नाही, मंदिराच्या बाहेर येशूचं अर्पण झालंय. सो डेफिनेटली नॉट ऑन द माउंटन मोरिया. ओके, इट इज इन द लँड ऑफ मोराया, बट सम अनदर माउंटन. ओके, आणि त्याच ठिकाणी तोच प्रवास करत, तोच लाकडाचा वधस्तंभ घेत, त्याच पर्वताकडे चढत प्रभू येशू गेलाय. तो वधस्तंभ त्याला उचलण्यासाठी एका माणसाने मदत केली आहे. प्रेज द लॉर्ड. तो माणूस आणि ह्या गोष्टी काय दर्शवतात हे सगळं आपण पाहणार आहोत. बट टिल देन प्रे. कारण ह्याच्या पुढे ज्यावेळेस परमेश्वर अब्राहमाला थांबवतो ना, परमेश्वर काही दुसऱ्या गोष्टी बोलतो. ही जी वेदी आहे ना, ती एकदम वेगळी वेदी आहे. लर्न अबाउट बर्न्ट ऑफरिंग, होमार्पणाबद्दल शिका. सीन ऑफरिंग जे व्हायचं ना, पापार्पण जे केलं जायचं ना, ते माझ्या झालेल्या चुकांसाठी, मी केलेल्या पापांसाठी, कळत न कळत मी जे वाईट वागलोय त्यासाठी मी अर्पण म्हणून करायचे. त्याचं सिग्निफिकन्स नाही, कारण त्याची मला गरज आहे. पण हे होमार्पण आहे ना, मी देवाला संतुष्ट करण्यासाठी भेट घेऊन आलोय. होमार्पणामध्ये युजली नर बली दिला जायचा, किंवा जे अॅनिमल आहे त्याच्यामध्ये सुद्धा, ओके, मेल, गोट, बुल, रॅम याचं केलं जायचं अर्पण. आणि इकडे परमेश्वर त्याला म्हणतो, तुझं प्रथम फळ, तुझा एकुलता एक पुत्र इसहाक, याचं मला अर्पण कर. बरं, इसहाक काही लहान 8-10 वर्षाचा मुलगा नव्हता. जर तुम्ही स्टडी केलं तर तुम्हाला समजेल, इसहाकाला समजत होतं, त्याला माहित होतं, तो बऱ्यापैकी वयात आलेला होता. तरी सुद्धा ज्यावेळेस लाकडांवर त्याला रचलं, त्याला बांधलं, आणि ज्यावेळेस सुरा हातात उचलला अब्राहमाने, इसहाक जराही हल्ला नाही, काहीच बोलला नाही. बायबल सांगतं, वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे ख्रिस्त तिकडे चालला होता. प्रेज द लॉर्ड. सो आयझॅक वॉज शोइंग हाऊ क्राइस्ट वॉज क्रुसिफाईड. सो ओल्ड टेस्टमेंट कन्सील्स द न्यू टेस्टमेंट. ओके, न्यू टेस्टमेंट. ओके, प्रेज द लॉर्ड. ह्या गोष्टी आपण इथून शिकणार आहे. दिस इज द गॉस्पल. इकडे तुम्हाला ख्रिस्ताचं नाही का क्रुसिफिकेशन दिसेल, ख्रिस्ताचं पुनरुत्थान सुद्धा दिसेल, सगळ्या गोष्टी दिसतील. ओके, सो दिस इज, यू नो, आय टोल्ड यू दॅट माय हजबंड वॉज टेलिंग द जेनेसिस, द बुक ऑफ जेनेसिस, इट इज द बुक ऑफ गॉस्पल. ओके, ही सुवार्तेचं पुस्तक हे सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड.